स्टार्ट. नमस्कार, मी डॉक्टर नेहा अभय तेंडुलकर, स्वराज्य महिला मंच अध्यक्ष. माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून प्लास्टिक मुक्त भारत अभियान सुरू आहे आणि म्हणून याच अंतर्गत या कापडी बॅगचा वाटप सुरू आहे. याच पद्धतीने आपण प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी आपल्या किचनमध्ये देखील प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजे आणि कापडी बॅगचा देखील आपण वापर वाढवला पाहिजे. यासाठी ही एक छोटीशी भेटवस्तू. याचबरोबर तुम्हाला माझ्या चॅनलवर तुम्ही प्रथमतःच आलात म्हणून एक प्रश्न आहे अच्छा. की कोल्हापूरमध्ये 50% महिला उमेदवार असतील, हो. तर तुमचं कोल्हापूरसाठी महिला म्हणून, महिला प्रतिनिधी म्हणून काय विजन आहे? ॲक्च्युली स्वराज्य महिला मंचतर्फे आम्ही महिला सक्षमीकरणासाठी काम करतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पाहू शकता की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला खूप प्रखरतेने आणि खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. बऱ्याच क्षेत्रामध्ये महिला पुढे आलेल्या आहेत आणि याच पद्धतीने कोल्हापूरच्या राजकारणामध्ये देखील महिलांचा टक्का वाढावा असं मला वाटतं. उपनगरामध्ये आपल्या जे उपनगराची आता जी हालत आहे त्यासाठी तुम्ही इथले प्रतिनिधी म्हणून भविष्यात जर नगरसेवक म्हणून निवडून आलात आणि याल अशी अपेक्षाही आहे, तर तुम्ही यासाठी प्राधान्यक्रम म्हणून कुठल्या कामाला महत्त्व द्याल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता महत्त्वाची आहे आपल्या भागामध्ये. याच पद्धतीने उत्तम रोड्स झाले पाहिजेत. त्याच्या पद्धतीने इव्हिनिंग टाईममध्ये आपल्या सगळीकडे लाईट्स असल्या पाहिजेत. स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे. ह्या ज्या बेसिक आणि मूलभूत गरजा आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. आत्ताच आमची ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर एक चर्चा चालली होती की 50% महिला आता कोल्हापूरच्या सभागृहामध्ये जाणार आहेत, पण त्यामध्ये सक्षम महिला जाणं गरजेचं आहे. तर प्रथमदर्शनी तुमचं कम्युनिकेशन बघून असं वाटतं की तुम्ही सभागृहामध्ये सभागृह गाजवाल. धन्यवाद. धन्यवाद.